नमस्कार मंडळी. साजूक तूप या आपल्या अस्सल मराठी युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज एक सामान्य गृहिणी, तेही ग्रामीण भागातली, तिथपासून ते एक लेखिका होण्यापर्यंतचा एक प्रवास आहे. संघर्षमय जीवनाची एक खरी कहाणी तुमच्या समोर घेऊन येतोय. आज आपल्या सोबत आहेत राधिका जाधव अनपट. ह्या गृहिणी इंदापूरवरून आलेल्या आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहेत. इंदापूरवरून पुण्यामध्ये पॉडकास्टला येणं, शूट करणं, हे सगळं ती एक वेगळीच जर्नी आमची, तो एक वेगळा संघर्षमय प्रवास आहे. पण त्याहून त्यांची जी काही लेखिकेपर्यंत त्यांनी केलेली संघर्षमय जीवनयात्रा आहे ना, ती एवढी भावली आहे मित्रांनो, की आज तुमच्या समोर आम्ही त्यांना घेऊन येतोय. पण एक गोष्ट तुम्हाला सांगायची वाटते की ह्यांनी ह्याच्या आधी कधीही म्हणजे कॅमेऱ्याच्या समोर ते आलेल्या नाहीये. ही त्यांची पहिली वेळ आहे. आपण त्यांना बोलतं करतोय. आज आपल्याला बरंच काही शिकायला मिळणार आहे. तर आज आपण स्वागत करूया राधिका जाधव अनपट यांचं. नमस्कार ताई, काय सांगताय, कशा आहात? मी ठीक, मजेत. आणि इथं साजूक तूप या चॅनलनी मला बोलवलं, मला मुक्त करण्यासाठी बोलवलं. मुक्त म्हणजे मनातून मुक्त. जे मी आता स्वतःच बाईपण जिवंत ठेवण्यासाठी जो अविरत संघर्षमय प्रवास केला, तो उलगडण्याची संधी एक साजूक तूप या चॅनलनी मला करून दिली. त्याच्याबद्दल पॉडकास्ट पूर्ण होण्याआधीच धन्यवाद. तुमच्यासाठीच, तुमच्यासारख्या लोकांसाठीच आम्ही हा चॅनल काढलेला आहे की व्यक्त व्हा, मुक्त व्हा, नाही का. तुमचा जो प्रवास आहे तो सांगा. तुमच्याकडे जे कौशल्य आहेत मित्रांनो, सांगायला मला आनंद होतोय. पॉडकास्ट खूप इंटरेस्टिंग आहे, शेवटपर्यंत बघा. यांच्या लेखन शैलीचं एक 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 उदाहरण तुमच्या समोर येईल. भारावून गेलो तुम्ही जेव्हा मी यांना ह्यांचे सगळे आहेत माझ्याकडे काही कविता संग्रह वगैरे खूप आहेत. आता सध्या माझ्याकडे एक आहे, गुंता मनाचा. आणि अशा व्यक्तींसाठीच आम्ही हा चॅनल काढलेला आहे. तर तुमच्यासाठीच आहे चॅनल. स्वतःचा चॅनल समजा आणि तुम्ही चालू करा. नमस्कार. माझा जन्म शेतकरी कुटुंबातला आहे. तिघी बहिणी आम्ही, एक भाऊ. पण शेतकरी कुटुंबातले असलो तरी वडील कायम दारू पिण्यातच व्यस्त होते. म्हणजे त्यांचं उगवल्यापासून मावळणेपर्यंत कधी दारूची नशा कधी उतरली नाही. अशा हातून फक्त आईच्याच खांद्यावर तो संसार चाललेला. त्यात तिनं आम्हा चौघा पाखरांना पंखाखाली तिच्या घेऊन सांभाळलं. सगळं फाटलेला संसार ती शिवत राहिली. आणि एवढंही सगळं असताना मी तिला कधी तक्रार करताना नाही बघितलं. म्हणजे कधी आता एवढं माणसाला सगळ्या सुविधा आहेत तरी आपण तक्रार करतो, पण माझ्या आईला मी कधी तक्रार करताना पाहिलंच नाही. त्याच्यामुळे तक्रार करण्याची वृत्ती आमच्यात उतरली नाही. म्हणजे चौघही आम्ही बहीण भावंड पूर्ण समाधानाने आणि सत्याच्या मार्गाने, खऱ्याच्या, कुठलं कमी पडतंय म्हणून म्हणजे अविचार केला नाही किंवा पैशाच्या मागं धावणं नाही, माणुसकी सोडणं नाही. ह्या गोष्टी आम्ही आईकडून शिकलो. आणि त्या तिच्या चाकुरीत आम्ही घडत गेलो चौघ भावंड. आणि आमचा जो पूर्ण संघर्षमय सुवर्ण किनार जी आहे आम्हाला संस्कारांची, ती आमच्या आईमुळे. तर राधिका ताई, मग आज तुमचा हा संपूर्ण जीवन प्रवास तुम्ही जो सांगताय, आता तुम्ही तुमच्या बालपणाबद्दल सांगितलं. मग हे संपूर्ण तुमचं जे बालपण जे आहे ते ग्रामीण भागामध्ये गेलं. मग तिथं तुम्ही काय शिकलात? ग्रामीण भागातून तुम्ही काय शिकलात? स्पर्धा ही ग्रामीण भागात खरं नव्हतीच, म्हणजे नसतेच. स्पर्धा करायला खरं तर शहरातच आल्यानंतर त्या गोष्टी सापडल्या. पण गावाकडे तसं नव्हतं. कदाचित मीठ नसतानाही ते जेवण कधी बेचव लागत नाही. फाटक्या कपड्यात कशाची लाज वाटत नाही. म्हणजे ते ग्रामीण जे शिकवतं ना, मातीत राहणं, मातीत मिसळून राहणं आणि माती होऊन राहणं आणि मातीत राहून मातीत रुजून आभाळाला गवसणी घातलं, हे म्हणतं ग्रामीणच भागात शिकू शकतो आपण. बरोबर. कारण तिथं ना म्हणजे असं कुणाला असं खाली ओढून वर जाणं नसते. म्हणजे जे आहे ते खूप मुक्त आहे. जे माणुसकी, जी भरारी आहे,
माणसाला माणूस म्हणून बघण्याचा एक माणुसकी दृष्टिकोन जो आहे ना, तो आपल्याला ग्रामीण भागातूनच मिळतो. तिथं चढावर नाही जगण्याची, तिथं जगणे ना ते नैसर्गिक आहे. म्हणजे दुसऱ्याचे खुलं व्यासपीठ म्हणूया का? हा, तेच पूर्ण खुलं व्यासपीठ. म्हणजे व्यासपीठ म्हणलं तरी तिथं स्पर्धाच वाटेल तो शब्द वापरला तरी. पण मला निसर्गाशी एकरूप होणं आणि मेन म्हणजे त्या निसर्गाला प्रामाणिक राहून जे तो दिल ना ते आपलंसं करत, सुख असेल, दुःख असेल, अश्रू असेल, हसू असेल, ज्या वेदना असतील, काट्यांनाही ते लोक आपलेसं करतात. म्हणजे काटा मोडला म्हणून काही कुणी बाबळी नाही सगळ्या तोडल्या. शेतात त्या पण आज भरतात, ते निवी हळदीचं रंगल्याला आहे. म्हणजे पूर्ण असं जे जगणं, जिवंत जगणं असेल तर तुम्हाला ग्रामीण मध्ये जावं लागेल, गावाकडेच जावं लागेल. मग जसं तुम्ही सुरुवातीलाच सांगितलं की तुमच्या घराची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाकीची होती, आणि मग त्या दरम्यान तुमच्या आयुष्यामध्ये असं तुमच्या लहानपणी एखादी अशी घटना घडली का जी तुम्ही विसरू शकत नाही? म्हणजे खूप, म्हणजे आता सगळ्यात म्हणजे माझे वडील दारुडे म्हणजे होते, आजही आहेत. त्यांच्या वयाच्या 7-8व्या वर्षी त्यांनी सुरू केली दारू प्यायला, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे ते 5वीला का काय असताना माझे वडील त्यांनी दारू प्यायला सुरुवात केली. तेव्हापासून ते व्यसनाच्या अधीन गेले. पण एक गोष्ट माझ्या घरात मी कायम बघितली, मी माझ्या घरात अशी चोरी, लांडी, लबाडी, दुसऱ्याचं वाईट चिंतन ह्या गोष्टी कधी बघितल्या नाहीत. म्हणजे वडील जरी दारूच्या नशेत 24 तास असले तरी त्यांनी वाईट विचार कधी कुणाला केला नाही, घरच्यांव्यतिरिक्त कुणाला त्रास दिला नाही. ते उमऱ्याच्या बाहेर खूप चांगले होते, आजही आहेत, पण जो त्रास दिला तो उमऱ्याच्यात, त्यांच्या मुलांना, त्यांच्या बायकोला, आई वडिलांना असं झाला. पण सगळ्यात जास्त मला भावलेली एक गोष्ट वडिलांची, जरी ते मला एकतर म्हणजे दारूचा एवढा तिरस्कार आहे, दारू पिणाराचा एवढा तिरस्कार आहे मला, कारण माझ्या आईला त्रास झालेला, तिला रोज उठून मारलेलं मी बघितलंय. त्या रोज उठून जो घरात त्रास होत होता, म्हणजे अक्षरशः आईला खायला नसायचं घरात आम्हाला, तरी पण ह्या माणसांचं कधी पिणं तुटलं नाही. आणि तरी पण एकदा आईनं ना घरात धान्य संपलं म्हणून कुणाकडून तरी ज्वारी घेऊन आली, ती उसनी घेऊन आली, आणि मग आई रानात काहीतरी आणायला गेली. तर आमच्याकडे दुसरं गावातलं एक जण आलं गरीब, आणि त्यांनी माझ्या वडिलांना सांगितलं की नाही का माझ्या लेकरांना 2 दिवस झालं काय खायला नाहीये म्हणून. तर माझ्या आईनं उसनं आणलेलं माझ्या वडिलांनी त्यांना दिलं. म्हणजे ती एक गोष्ट म्हणजे मला म्हणजे असं ही होऊन गेली माझ्या वडिलांची, मला स्पर्श करून गेली कायम. ती आजही मला कायम एक प्रेरणा म्हणून राहते लक्षात, की म्हणजे तुम्ही स्वतः कितीही हालाकीचे जीवन जगलात तरी ज्यावेळेस तुमच्या दारात पुन्हा तरी येतं की म्हणजे गयावया करतं की बाबा ही माझी अडचण आहे, तर एवढी माझी जमेल का तुम्हाला, तर ते स्वतःच्या ताटातलं दुसऱ्यांना देणं, ते दुसऱ्याकडनं आणलेलं उसनं, हा, मग ते पण एक मला प्रेरणादायी कायम वाटलं. म्हणजे मी कितीही तिरस्कार करत असले दारुडा बाप म्हणून, तरी पण एक माणूस म्हणून कायम त्यांचा आदर मानात आहे. दुसरी गोष्ट की म्हणजे त्यांनी स्वतःवर असे कर्ज काढून लोकांची म्हणजे दुसऱ्यांच्या मुलींच्या लग्नाला मदत पण केली मी बघितलंय. म्हणजे ते पेत होते, आजही पितात, पण ते माणुसकी सोडली नाही त्यांनी. कदाचित त्याचेच म्हणजे आई वडिलांना म्हणजे वडिलांचा एक गुण सुटला म्हणजे दारू पिण्याचा, तर माणूस म्हणून आई वडिलांचे सगळे गुण आमच्या 4 भावंडात आहेत आणि आले. म्हणजे तो एक लहानपणीचा प्रसंग म्हणजे नाही म्हणजे विसरू शकत नाही. म्हणजे त्याच्यामुळे आमचे पण पाय कधी जमिनीला म्हणजे कायम आहेत. आजही ज्यावेळेस आम्हाला कुणी म्हणतं की हा आम्हाला ही मदत पाहिजे, तरी आमची ऐपत नसल तरी पण किंवा आम्हाला गरज असेल तरी पण आम्ही समोरच्याला मदत करतो. असं तुम्ही ह्याच्यावरती कविता लिहिली होती ह्या प्रसंगाला अनुरूप, माय म्हणून. हा, तुम्हाला ती सादर करायची? हो, माझ्या आईवर लिहिले मी. आणि कविता माझी माय. बा येई पिऊसनी म्हणजे पिऊन, बा येई पिऊसनी ओते चुल्यामध्ये पाणी, बा येई पिऊसनी ओते चुल्यामध्ये पाणी, माय लय धीराची काडी चुल्यातलं पाणी, माय लय धीराची काडी चुल्यातलं पाणी, देई वाट सुरूला भाकर बा दान शुर मोठा,
देवी वाट सुरला भाकर बा दान शुर मोठा लेकर घरात उपाशी नाही अन्न त्यांच्या पोटा. बा गोट्यातलं ढोर देईन शेत सोडून. बा गोट्यातलं ढोर देईन शेत सोडून माय अनवाणी आणि त्यांना ते धरून. माय अनवाणी आणि त्यांना धरून. संस्काराई बाच. संस्काराई बाच म्हणून माघारी नाही बोलली. संस्काराई बाच म्हणून माघारी नाही बोलली. मार खाऊन खाऊन झाली तिच्या पाठीवर रांगोळी. मार खाऊन खाऊन झाली तिच्या पाठीवर रांगोळी. माझी माय सासरी जशी सीता वनवासी. माझी माय सासरी जशी सीता वनवासी. म्हणे मनातला घोर मी सांगू कोणापाशी. म्हणे मनातला घोर मी सांगू कोणापाशी. सारं सोसून सुद्धा सदा बंद तिचे ओठ. सारे सोसून सुद्धा सदा बंद तिचे ओठ. तिला करायचं होतं आईबाचं नाव मोठं. तिला करायचं होतं आईबाचं नाव मोठं. अप्रतिम अप्रतिम राधिकाताई. मग मला वाटतं तुमच्या वैवाहिक जीवनाची सुरुवात खूप कमी वयामध्ये झाली. हो. माझं लग्न 14-15 वर्षीच झालं. माझ्या मोठ्या बहिणीच्या लग्नात माझं उरकलं म्हणता येईल. म्हणजे त्यावेळेस मी 8वीतच होते. म्हणजे 8वी झालते नुकती. मग मी आईला त्यावेळेस बोलली की मला लग्न नाही करायचं. तर मग त्यावेळेस कसं होतं की वडिलांना म्हणजे मी घरात विरोध करायची. आईला मारताना धर कुठं काय कर. त्याच्यामुळं ते वडिलांच्या कायम म्हणजे नजरेत मीच जरा जास्त खटकायची. एकतर माझा जन्म तसा होता की नको असलेल्या मुलीचा. म्हणजे त्यांना त्यांना मुलगा हवा होता. म्हणजे पहिलं एक असायचं सगळ्यांचं. म्हणजे किती बी पोरी झाल्या ना तरी 2 पोरं पाहिजेत घरात असं. मग ते पहिला भाऊ त्यानंतर बहीण मग परत मुलगा व्हावा म्हणून माझ्या आईच्या आईनं ठेवायला लावलं. तर मग मी मुलगीच झाले. मग तो त्यांच्या मनात तो राग की नाही का मुलगा पाहिजे मुलगी झाली मुलगी पाहिजे. मग तो एक राग आणि त्यातून मी अशी विद्रोही की त्यांना विरोध करत होती प्रत्येक गोष्टीचा. त्याच्यामुळे आमच्या दोघांचं नेहमी खटके उडायचे. मग आईचं मत कसं होतं की जाऊ दे तुझं लग्न झालं तर तुला नाही का तुला मनासारखं जगता येईल किंवा तुला पाहिजे ते करता येईल. तर तुला इथं नाही जमत तर तिथं तू व्यवस्थित राहायची. तरी पण मी म्हणायची नाही असं. म्हणजे लग्नाआधी थोडीशी मी बिनधास्त होते. म्हणजे मला कसं आधी वाटायचं की मुलगा का म्हणावा असतो आई बापाला तर काम करण्यासाठी. म्हणजे त्यावेळेस तर माझं जे लहान विचार करण्याची पद्धत जी होती ना लहान वयात ते असं वाटायचं की मुलं सगळी काम करतात. म्हणजे शेतातली करतील गुराचं करतील किंवा काहीतरी पैसे कमवून आणण्यासाठी. म्हणजे असं मेहनतीची कामं मुलं करतात. म्हणून मुली ते मेहनत करू शकत नाहीत. म्हणून सगळ्यांना मुलगा पाहिजे असं त्यावेळेस वाटायचं मला. म्हणजे मुलींचं ओझं होतं आई बापाला असं वाटत नव्हतं कधी. म्हणजे जे असतं ना लग्नात हुंडा द्यायला लागतो अजून म्हणजे बऱ्याचशा गोष्टी पुरवायला लागतात. मग ते कदाचित त्या गोष्टीच्या भीतीपोटीच बऱ्याच आई बापाला मुली नकोशा होत्या. आणि मग ते एक असल त्यावेळेस माझ्या आईची आई म्हणलेली मी लग्न करून देते तिचं. आईची आई म्हणजे तुमची आजी. हा. आणि मला तर त्या आजी आठवत पण नाही. त्यावेळेस ती वारली. आणि मग तेव्हापासून मी नेहमी ऐकलं आता हिला कोण कटवायचं. वडील म्हणायचे आता हिला कोण कटवायचं. मग मला नेहमी प्रश्न असं का म्हणते. म्हणजे कुणा दादाचा नाही कधी प्रश्न पडला. माझी मोठी बहीण नाही तिचा नाही पडला. मलाच कटवण्याचा का प्रश्न पडतो एवढा. तर मग त्या आईने बोलली की नाही का आजी लग्न करणार होती आणि मग म्हणून ते तसे बोलतात. तर मग मला लग्नच नाही करायचं. मग लग्नात जर एवढा प्रश्न पडतो तर लग्न नाही करायचं. तर म्हणे नाही बाईच्या जातीला घरात बसून नाही जमत नाही का लग्न करावंच लागतं. तर मग मी थोडीशी अशी नाही माझं खोटं नाही म्हणजे बोलली कधी. जर मला असं कोणी झालं की माझी जास्त करून हाताने मी जास्त बोलायची तोंडाने कमी बोलायची आधी. असे भांडणं जास्त व्हायची त्याच्यामुळं. मग ती आई असं म्हणजे भावंडांना बहिणीला हाणल्याला मारलं की बघितलं म्हणायची अगं असं नसतं लग्न झालं असं नाही चालत बाईच्या जातीला. जर तसे केलं तू बोलली तर तुझी सासू मारल असं ती बोलली ओघात की नाही का सासू मारतात. मग मी आपल्याशीच बोलून गेले की
तिने मारलं, मी एका ठोक्यात गार करेल तिला. ती टेन्शन मध्ये आली त्यानंतर. म्हणजे लग्नानंतर एक 15-20 दिवस तिनं कंटिन्यू माझ्या आसपास राहायची, सांगायची मला की असं नसतं म्हणायची. लग्नाच्या आधी ज्यावेळेस मुलगी चुकते ना त्यावेळेस ती एकटी चुकते, पण ज्यावेळेस अक्षदा पडून पोरगी नांदायला जाते ना त्यावेळेस ती पोरगी नाही चुकत, तिची आई चुकते. कारण लोक म्हणतात तुझ्या आईने संस्कार काय केले, हे शिकवलं. हा, मग तेवढ्यासाठी जर तू चुकली तर माझ्याकडे बोट धागवतील, म्हणून तू तेच करायचं की जे तुझी सासू सांगल, तुझा नवरा सांगल. तुला नाही पटलं तरी पण तू तेच करायचं. जर तू ते नाही केलं तर जग मला नाव ठेवल. मग तुला पटू न पटू गप राहायचं तू. मग ते तिने मला शपथ घेऊन सांगितलं नाही का की माझ्यासाठी कर हे म्हणून. मग त्यावेळेस म्हणजे 14 वर्षी काय कळतं की नांदणं काय असतं किंवा सासर काय. एकतर आमच्या घरीत माझ्या वडिलांचीच म्हणजे स्वभाव कडक असल्यामुळं कुणी जास्त फिरकत नव्हतं, त्याच्यामुळे जास्त असं जनरल नॉलेज किंवा जगण्याचं बाकीचं काय माहित नव्हतं मला. झालं ते लग्न झालं आणि लग्नानंतरचा जो प्रवास आहे ना तो म्हणजे खरं तर हे एक असं होतं ना, आई बोलली की लग्न झाल्यानंतर तुला तुझ्या मनासारखं जगता येईल. त्या सगळ्या गोष्टीवर असं वाटलं ते पाणी पडलं नाही का, की ज्यावेळेस मी पहिल्यांदाच लग्न होऊन सासरी गेले त्यावेळेस माझ्या पतींनी फक्त मी काय करायचं आणि मी काय नाही करायचं नियम सांगितले की हसायच नाही, बोलायच नाही, कुणाला काही सांगायचं नाही, माहेरची सारखी नाही आले पाहिजे, सारखं गेलं नाही पाहिजे, इकडचं तिकडं नाही सांगायचं, असं तसं बरेचसे. म्हणजे जे पहिलं बोलतात ना काही लोक ते मला माहितच नाही. आता माणसं पोर लग्नाच्या तिथं तासंदाच बोलत बसतात. मला म्हणजे एक प्रश्न पडतो हे लोक काय बोलतात. मी तर पहिल्यांदा ऐकले ते नेमच ऐकले. मग ज्यावेळेस मी माहेरी गेली ना तर आई म्हणली तुला कसं वाटलं, तर मी म्हणलं फक्त जेलर बदलला, जेल तीच आहे. बापरे. म्हणजे जी बंधनं मला मुलगी म्हणून तुम्ही हितं होती तीच बाई म्हणून मला तिथं येते. फक्त माणसं बदलली, फक्त माणसं बदलली. बाईच्या ध्येयाकडे बघण्याचं मानसिकता जी समाजाची होती तीच होती, म्हणजे काही बदलली नव्हती ना. सासरी बदलली होती ना माहेरी बदलली होती. मग त्या गोष्टीचा एवढा त्रास झाला की त्यानंतर ते टेन्शन येऊन येऊन मग माझ्या दाख्या बसायला लागल्या. माझ्या लग्न झाल्यानंतर महिन्यातच मग तो त्रास सुरू झाला. मग त्यानंतर दवाखाना हे ते बऱ्याच गोष्टी सुरू झाल्या. म्हणजे तिथून तुम्हाला मेडिकल इश्यू चालू झाले, म्हणजे काही सुरू झालं. म्हणजे तेव्हा ताणतणाव म्हणून होतं का सगळं का ते आजपर्यंत सहन केलेल्या संघर्षाचे ते काही परिणाम म्हणून ते येते. म्हणजे एक ज्यावेळेस एक माणूस धडपडतो ना जिवंत राहण्यासाठी, तुम्ही जिवंत राहणं म्हणजे असं नाही की माणसांना वाटतं शरीर जिवंत आहे म्हणजे तो माणूस जिवंत. हो. मी त्या शरीराचं जिवंत मानतच नाही. जर तुमच्यातले तुम्ही जिवंत नसाल, जर तुम्हाला आरशा पुढे उभं राहिल्यानंतर तुम्हाला जर प्रश्न पडत असेल तुमच्या जिवंतपणा, तर तुम्ही खरंच जिवंत आहे का. म्हणजे ह्या गोष्टींचा मला भयंकर त्रास व्हायचा, म्हणजे सगळ्याच बंधनाचा. सगळ्यात जास्त हे होतं की बोलायचं नाही. म्हणजे मी बोलायचं अक्षरशः माझ्या नवऱ्याशी बी नाही काय घरातलं. म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की जरी चुकले तरी तू शांत ऐकून घ्यायचं. मला माहितीये की माझी चुकणारच आहेत तरी पण तू सांगायचं नाही मला. म्हणजे ह्या दडपणा पोटी ना असं वाटायचं मग आपण जगतोय का. बरोबर. मग त्याविषयी नाही जगलेलं बरं ना. मग त्यानंतर जो माझं सुरू झालं ना ते स्वतःला संपवण्याचे प्रयत्न भरपूर केले मी. तुम्ही सुसाईड अटेम्प्ट केले भरपूर. म्हणजे मी एकटी असेल त्यावेळेस म्हणजे नाही का, म्हणजे मी ऐकलं होतं असंच गप्पा मारत होते काही लोक की डोक्याला लई ताण आल्यानंतर डोक्याच्या शिरा तुटतात आणि माणूस मरतो, ब्रेन हॅमरेज. आणि म्हणजे त्यावेळेस काय ढेकळं माहितीये तेव्हा, फक्त टेन्शन घ्यायचं, ताण द्यायचं डोक्याला, तोडायच्या डोक्याच्या शिरा मरायचं, एवढं डोक्यात त्यावेळेस होतं. स्वतःच तुम्ही स्वतःला करून घेत होता. म्हणजे मी तेवढं होत होतं
नाही नाही, मी एवढी रडायचे, खूप रडायचे, तोंड दाबून दाबून रडायचे, धडका घ्यायचे भिंतीवर, स्वतःच नरडं दाबायचे. मी जेवढ्या लोकांनी जगण्याला प्रयत्न केले नसतील तेवढे मी स्वतःच्या मरणाचे प्रयत्न केले. मग ते जे होतं ते त्यातून मग ते दातखिळ्यांचं रूपांतर, त्या टेन्शनचं रूपांतर ते दातखिळीत झालं. जे मी स्वतः प्रयत्न सारखे करत होते ना, हे ना ते कसं होतं की पहिलं ना म्हणजे असं ऐकायचं, म्हणजे जास्त पहिले टीव्ही नव्हते, जास्त पेपर नव्हते किंवा असंच कुठून तरी बातमी, असं चर्चेतूनच जास्त बातम्या पसरत जायच्या पहिल्या. आणि मग तसंच असं होऊन जायचं ना की त्यावेळेस काळ साधारण कोणत्या वर्ष? 96 97 96 ला माझं लग्न झालं. 96 ला लग्न झालं. हा. आणि मग त्यावेळेस असं व्हायचं की कायद्याने बंदीच होती 18 वर्षाच्या खाली लग्न करायची. एकतर माझं 14-15 वर्षाचं वय, आणि त्यातून कसं व्हायचं की काही बातम्या कानावर अशा यायच्या की मग ती मुलगी मेली, मग तिच्या आई बाप्पाला पण पोलिसांनी धरून नेलं, तिच्या सासरच्यांना पण धरून नेलं, असं व्हायचं. आणि मग परत मला ही भीती की जर समजा मी कुठं विहिरीत पडून मेले किंवा जीव दिला मी किंवा असं काही फास घेतला, काही झालं तर मग आता हे सापडणार ना, म्हणजे असं जीव दिला हे सिद्ध होणार. आणि मग माझ्या आईला धरून नेलं अजून, म्हणजे पोलिसांनी धरून नेलं तर म्हणजे माझ्या आई बापाला पण नेणार ना. मग मला नैसर्गिक मरण कसं आहे ह्याच्याकडे मला जास्त ओढ होता. म्हणजे जर नैसर्गिक नव्हतंच मुळात. नाही, नैसर्गिक जरी नसलं तरी कोण बघतं, शिरा तुटल्या गेलं झालं फिनिश, असं थोडंच आहे. तुम्हाला लटकलेले दिसतील, विहिरीतलं दिसल, आत काय तुटलं फाटले थोडं दिसते. बरोबर. मग त्यासाठी मी ते तसं पण जास्त प्रयत्न केले त्या गोष्टीचे. आणि मग त्या गोष्टी तर परत मग त्यावेळेस माझ्या ज्या गोळ्या सुरू झाल्या त्या आज ताग येतात. माझी 30 वर्ष झाली लग्नाला, म्हणजे हातावली मेहंदी निघण्याआधी गोळ्या सुरू झाल्या त्या. बापरे. ते मी अजून गोळ्या खाते. आणि फक्त ह्यासाठीच की नाही का, जसं लग्नाआधी आई बाप्पाला मुलीचं ओझं होतं ना, तसं लग्नानंतर ज्या पुरुषाचं तुम्ही होता ना त्या पुरुषाने तुम्हाला पार्टनर म्हणून एक्सेप्ट केलं तर गोष्ट वेगळी आहे. पण जर तुम्ही फक्त गरज भागवणारी, भूक भागवणारी वस्तू असाल तर वेगळे, जर तुम्ही पायातली चप्पल असाल तर वेगळे, जर तो समोरचा जर वाटत असेल की बाईच्या जातीला अक्कलच नसती म्हणून तिच्याशी बोलायचं नाही, तिला काही सांगायचं नाही, म्हणजे तुम्ही जे लग्न करून जे नेता माणूस घरी ते फक्त स्वयंपाकाला आणि तुमच्या घरातल्या माणसाला खाऊ पिऊ घालायला एक माणूस पाहिजे म्हणून जर नेत असाल तर मग तो माणूस हळूहळू यंत्रवत होत जातो. हो, यंत्र झालं. गोष्टीचं मग ते काही राहतच नाही, मग अस्तित्व संपून जातं ना त्या व्यक्तीचं. मग या सगळ्यामध्ये तुम्ही लेखनाची सुरुवात कशी केली? इथूनच झाली. कारण मला ना चाडी हा शब्द ऐकला होता फक्त, मी चाडी काय असते मला माहितच नव्हतं. म्हणजे ज्यावेळेस 2 माणसं बोलतात आणि ते तिसऱ्या माणसाला चुगली म्हणताय का तुम्ही? हा, चुगली लावणं, चाडी लावणं, आपल्याकडे ते चाड्या लावणं म्हणतो आपण. पण ही गोष्ट काय असते मला कधी माहितीच नव्हती, कारण आमच्या घरी असं दुसरं कोणी येत नव्हतं किंवा बोलायला किंवा काही, म्हणजे लग्नाआधी जास्त संपर्क नव्हता, जग नव्हतं. ते असं होतं ना की चटणी भाकरी मीठ होतं पण ते समाधान होतं, आम्हाला घासभर होतं पण ओसंडून होतं ते समाधान. त्याच्यामुळे ते जगात काही जास्त डोकंच नाही घातलं कधी, आणि जगातलं आमच्या कानावर पण नाही कधी पडलं काय. त्याच्यामुळे चाडी हा शब्द माहित होता पण ते काय असतं ते माहित नव्हतं मला. आणि मग एकदा असं झालं की म्हणजे माझ्या खेळ बसायला लागल्यानंतर आम्ही अवसरी गावातून इंदापूरला राहायला आलो, आणि मग तिथं माझे मोठे दीर तिथं चहा प्यायला आले. दिरांचं गॅरेज जवळच होतं, मग ते एका नातेवाईकाला घेऊन आले चहा प्यायला. आणि मग आपल्या ते आता मी चहा ठेवला आणि ते सांगत होते घरात त्यांच्या नवरा बायकोचं भांडण झालं आणि त्यांनी सांगत होते त्यांना, मी चहा करत करत मी ऐकलं आपलं नाही का, आता समोरच माणसं बोलतायत म्हणलं ऐकणारच की, कानावर पडतंय म्हणल्यानंतर. मग ते त्यांनी सांगितलं आणि मग परत ते गेले दोघं निघून. मग त्यांची बायको आली आणि म्हणले त्यांनी काय सांगितलं का ग आमची भांडणं झालेत म्हणून त्यांना, तर मी म्हणलं हा सांगितलं की. मग त्यांची परत भांडणं झाली परत ते आले माघार आले माझ्याकडे, म्हणाले राधा
तू सांगितलं ते मी असं बोललेलं. म्हणलं हा सांगितलं. का सांगितलं? म्हणले त्यांनी विचारलं. अरे मग तिने विचारलं, मग तू का सांगितलं? म्हणायचं मी ऐकलं नाही. म्हणलं मी कसं ऐकलं नाही? तुम्ही बोलता मी ऐकलं होतं. त्यांनी डोक्यावर हाणून घेतलं. म्हणे अगं असं नसतं सांगायचं. मी म्हणलं माझ्या आजीनं शिकवलंय मला, खोटं बोलणं पाप असतं. वा. मग ते माझ्या वडिलांच्या आईकडून म्हणजे सगळ्या गोष्टी म्हणजे आध्यात्मिक जेवढं आहे ते माझ्या आजीकडून, वडिलांच्या आजीकडून आलं, म्हणजे आईकडून आलं मला. मग तिचं हे होतं की खोटं नाही बोलायचं, खोटं बोलण्यासारखं पाप नसतं, रोज झाडाला पाणी घालायचं, जनावरांची सेवा करायची, हे आजीनं शिकवलेल्या गोष्टी. आणि मग मी तेच बोलले त्यांना की म्हटलं नाही का खोटं बोलणं पाप असतं, बाप मग कशाला बोलायचं खोटं. मग ते मला म्हणले अगं जग म्हणतं राधा इडी आहे, तू इडी नाही, तुझ्यात ज्ञान नाही. जे माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी ज्ञान लागतं ना, ते ज्ञान नाही तुझ्याकडं. आणि त्याच्यामुळं तू अशी बोलते. म्हणले खोटं बोलणं ते खोटं नाही जे दुसऱ्याला वाचवल, जे एखाद्याचा जीव वाचवल, एखाद्याचं भांडण वाचल, एखाद्याचं वाईट होण्यापासून वाचवल ना, ते पाप नाही कधी. बरोबर आहे. मग तेवढ्यासाठी खोटं बोलणं पण गरजेचं आहे. मग कसं कुठं बोलता आलं पाहिजे ह्याचं पण ज्ञान पाहिजे माणसाला. बरोबर. मग त्यानंतर म्हणजे माझे मोठे दीर अण्णा, मग त्यांनी मला ना पुस्तक आणून द्यायला सुरुवात केली. म्हणजे ग्रहशोभिक असतील, साप्ताहिक कुठले असतील, कुठले आध्यात्मिक असतील, भगवद्गीता असल, काय असं घावलं म्हणजे त्यांनी पुस्तकच महिन्याची लावून टाकली सगळी, म्हणजे स्वतःच लावून मासिक म्हणायचंय का हा तुम्हाला? मासिक. म्हणजे महिन्याच्या ग्रहशोभिका कुठं काय, कुठं अक्कलकोटची कुठं धार्मिक, हे अशा गोष्टीतून नाही कसे माणसाने माणसासारखं कसं राहावं किंवा असे जनरल नॉलेजसाठी असे पुस्तकं यायचे त्यावेळेस. आता येतात की नाही माहित नाही, पण मला त्यावेळेस ते अण्णा स्वतः म्हणजे माझे चुलत दीर आहेत, असं सगळे वेगळेच आहेत, पण ते माझ्यासाठी ज्ञाना भर पडावी म्हणून ते मला आनंद म्हणजे आणून द्यायचे. आणि त्यांनी ती सवय लावली मला वाचायची. मग त्या आधी ना खरं तर म्हणजे अशी बाराखडीपासून सुद्धा म्हणजे लांब कोसो दूर होती मी. म्हणजे कंप्लेंट मला बाराखडी नव्हती शब्दांपासून. खरं म्हणजे शाळा शिकणं म्हणजे तरी काय, फक्त वडिलांची भांडणं शाळेत नसतात म्हणून शाळेत जाऊन बसायचं, भाकरी घेऊन जायचं, नो टेन्शन. म्हणून ती आपलं 8 वर्ष जाऊन निवांत बसायचं, जेवढं कानावर पडेल तेवढंच ते लक्षात ठेवायचं, ते उत्तर आलं तेवढंच लिहायचं जिकडं तिकडं. म्हणजे कधी आम्ही कम्प्लिटली वह्या पण नाही घेतल्या, कधी कधी पुस्तकं नाही घेतली, कधी काहीच नाही. म्हणजे 8 वर्ष मी शाळा शिकली ती कांडीवर, पण जे कांडे होते ना म्हणजे पेन पण नाही, त्या पेनातली कांडी हा त्या कांडीनच लिहिले मी 8 वर्ष. तुमची जी काही शाळा झाली त्या कांडीवरच झाली. आणि त्या शाळेतले एक अनुभव आहे म्हणजे किस्सा आहे. आमचे इंग्लिशचे सर होते त्यावेळेस ना, मग ते अक्षर चांगलं यावं म्हणून मग म्हणायचे शाई पेन आणा. ही तर रिफिलच्या पेनची बोंबा, मग शाई पेन कुठून आणणार. आणि मग त्यांनी काय केलं, मग आता ते पेनला जास्त सारखे फ्रोज भरायला लागले, सारखं म्हणायला घेऊन या घेऊन या. मग माझा भाऊ त्यावेळेस 10वीत होता, त्याला कॅच पेन आणलेले होते वडिलांनी. मग ते कॅच पेन ना रिकामी झालते, मग त्यातल्या आतलं मी सगळं माल काढला आणि ते कांडे ना त्या कॅच पेन मध्ये टाकली, म्हणजे ते पेन करायसाठी. आणि मग त्या पेनने मी लिहित होते, कॅच पेन मध्ये ही आपली साधी कांडे टाकून लिहित होते. आणि सरांनी तो पेन आता सगळ्या वर्गात दाखवला. म्हणजे मला एवढं अपमान वाटला ना त्या गोष्टीचा की मी तिथे एकदा चक्कर येऊन पडलेली शाळेतच. हो, ती एक खूप माझ्या मनाला गोष्ट लागलेली की म्हणजे माझ्यासाठी म्हणजे शाळा एक मंदिर, असंच शिक्षक गुरु म्हणजे देवच अक्षरशः. म्हणजे कुणी असं ना ती सरांची नावं लिहितात बघा, कोणतं क्लासर असेल तर भिंतीवर टकलू म्हणून लिहितात, मग ती दिसलं तरी ठोकायची मी, असं व्हायचं. मी खवळायचं त्या पोरांना, म्हणजे सरांना कुणी काय बोलायचं नाही, कुणाला काय नाही, म्हणजे एक आदर, एवढं पावित्र्य होतं त्यांच्याबद्दल, आदर होता सगळंच. म्हणजे खूप म्हणजे सगळ्यात पवित्र ठिकाण म्हणजे शाळा. बरोबर हे होतं. मग ती गोष्ट म्हणायला लागलेली. त्यानंतर ना मी असं आता म्हणजे हावऱ्यागत मी घेते पेन, येऊन जात. मग तुम्ही पहिली कविता कधी लिहिली, किंवा पहिला तुमचं जे काही असेल त्याला
तुम्ही काय नाव दिलं होतं, कसं लिहिलं, कसं सुचलं? नाही, हे ज्यावेळेस ही अण्णांनी सवय लावली ना लिहिण्याची, म्हणजे वाचण्याची, पहिल्यांदा वाचलंत ना वाचण्याची तुम्ही, सुरुवात खूप सारं झाली. वाचलं. हा, आता खूप लिहिण्याकडे. वाचलं. हा. मग त्यावेळेस वाटलं की मग आपण लिहावं का? आपण जे वाचतोय ते कुणीतरी लिहिलेलंच आहे. हा, लिहिलेलंच आहे. हा. आणि त्यातले त्यात एक वाचनाबरोबर आणखीन एक व्यसन होतं गाणे ऐकण्याचं. रेडिओ माझा FM 24 तास चालू असायचा. आणि मग त्याच वेळेस त्या दरम्यान मोहम्मद रफींचं काहीतरी पुण्यतिथी होती का काहीतरी होतं, त्यांची दिवसभर गाणी मोहम्मद रफींची चालू होती. मग त्यावेळेस एक विचार डोक्याला शिवून गेला की कला हे एक असं साधन आहे की तुम्ही मेल्यानंतरही तुम्हाला जिवंत ठेवतो. बरोबर. मग एक असं वाटलं की देवाने आपल्याला गळा नाही दिला, गाऊ नाही शकत आपण, पण आपण लिहिण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच. आणि मग त्यातून मग ते लिहिण्याचं ते सुरू झालं. मग बस एक बूंद की प्यास थी मगर वो बूंद ना मिली, भगवान ने हाथ में समंदर ही थमा दिया मगर प्यास की प्यासी बुझ गई. वाह. म्हणजे पहिलं तिथूनच सुरुवात झाली. हे पहिलं तुमचं स्वलिखित स्वरचित तुमचं आहे हे स्वतःच. वा. आणि मग त्यातून मग जे ती व्यसन लागलं ना म्हणजे ती गाणी, आता समजा जर प्रेमाची गाणी ऐकली तर मग मी तसा सुचायला लागलं. आता मी त्या गोष्टी म्हणजे लिहायच्या ह्यातून विचार करायला लागले ना, मग जसा विचार करल ते तसं सुचायचं, तसं उतरून काढायचे. जसं विचार करल तसं सुचायचं, लिहि काढायचे. आणि मग एकदा आईनी बघितलं ते तुमचं सगळं संग्रह म्हणजे तिला ती वाचत नव्हतं, म्हणजे तिला वाचता लिहिता येत नव्हतं. बरं. पण ते पहिलं असायचं बघा, ते प्रेमपत्र सापडलं, मग त्याचं ते लफडं होतं, चिठ्ठ्या होत्या, ह्या होत्या, मग भांडण झालं, मग ते नांदायचं सुटलं. हे असले पहिले लय भानगडे होते. आणि मग आई म्हणली तू काय गेली ती? म्हणलं काय नाही लिहित, मी अशीच गाणी लिहिती. मग मला म्हणली तू असं काही लिहू नको की जे तुझ्यामुळं घरात भांडण लावतील. मग ते एक त्यावेळेस एक दडपण आलं मला, नाही का, की आई म्हणली तुझ्या बाजूने भांडणार आहे कोण, कोण उभं राहणार आहे तुझ्या पाठीमागे. बरोबर. मग त्यानंतर म्हणजे जे लिहिल ते फार टाकून दे, जे लिहिल ते फार टाकून दे. किती वर्ष झालं वाटतंय माझ्या मुलांच्या जन्म म्हणजे 2000च्या आसपास पासून मी लिहित होते. 2099-2000च्या आसपास लिहितच होते मी. मग ते लिहायचं फाडून टाकायचं, लिहायचं फाडून टाकायचं. म्हणजे सगळ्यात जास्त की आपली बाजू घेऊन उभं कोण राहणार आहे हे महत्वाचं असतं. तुमच्या डोक्याला केसर आहे तेवढी तुमची नाती असतील, आणि जर तुम्हाला प्रश्न पडत असेल की माझ्या बाजूने बोलणार कोण, बरोबर, मग तर खरंच तुमची नाती आहेत का ती? म्हणजे तुमच्यासाठी उभं नाही राहू शकत, कुठलीच नाही. मग त्यानंतर मग त्या गोष्टी सोडून म्हणजे लिहायची मी पण फाडून टाकायची. 2002ला मी आर्ट ऑफ लिव्हिंगचा कोर्स केला श्री रविशंकरांचा. म्हणजे तुम्ही 2 वर्ष जे काही लिखाण केलं ते सगळं गेलं फाडून, ते नामशेष आहे, आज नाही अस्तित्वात. नाही, जे काही तुमच्या लक्षात आहे तेवढंच. आता जे तुम्ही सांगितलं, जे तुमचं पहिलं काव्य, पहिली रचना, कारण ते माझं पूर्ण ते जगणं माझं त्यात. करेक्ट. पण मित्रांनो इथं बघा ना की एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी की यांनी सुरुवात तर केली, दर्जेदार लिखाण होत होतं, पण दुर्दैवाने ते आपल्याकडे संग्रहित नाहीयेत ना, त्यांच्याकडे आहे ना, त्यांच्या माध्यमातून आपल्याकडे ना, आपण ते कधी पाहू शकतो ना, ऐकू शकतो ना, बघू शकतो. बरोबर. मग हा जो काही खड्डा पडला, नुकसान झालं आमचं, म्हणजे ते आम्हाला नाही बघायला ऐकायला मिळत, ते तुमचं दर्जेदार काव्यरचना म्हणजे तुम्हाला त्यात, म्हणजे तेव्हा तुम्ही तरुण होतात ना, म्हणजे ते जे लिहिलं ते तुम्ही उपजत, तर ते दुर्दैवाने मित्रांनो आपल्याकडे नाहीये, नाही का, त्याची आम्हाला खंत मात्र राहील. बरं, मग तुम्ही हे ठेवायला कधीपासून? मग तेच ना, ते 2002ला आर्ट ऑफ लिव्हिंगचा कोर्स केला श्री रविशंकरजींचा. त्यातलं एक वाक्य माझ्या आयुष्याला कलाटणी देणार ठरलं. त्याने एकच सांगितलं की जर तुम्हाला माहितीये की तुम्ही चूक नाही, बरोबर, जर तुम्ही चूक काही केलंच नाही आणि तुम्ही आरशात स्वतःला बघून ज्यावेळेस नजरेला नजर भिडवू शकता, तर तुम्ही चूक नाही, तर मग तुम्ही जे करताय त्या गोष्टी नाही अशी करायच्या, त्या गोष्टी सोडू नका.
बरोबर. तुम्ही जे काही करताय, तुम्ही जे काही छंद जोपासताय ते जोपासा. म्हणजे ते तुम्हाला दुसऱ्यावर कुणावर अत्याचार करून नाही केलेलं ते, किंवा कुणाला त्रास देण्यासाठी केलेलं नाहीये, तर मग का त्या गोष्टीला तुम्ही दुर्लक्षित करता? ते जे आहे ते तुमचं उपजत आहे. हो. मग त्याच्यामुळे तुम्ही असं काहीच करत नाही की ज्याच्यामुळं लोकांना त्रास होईल. मग ते संग्रहित व्हायला सुरुवात झाली. आणि जर तुम्ही चूक नसेल तर मग तुम्ही प्रश्नांना घाबरायची बी गरज नाही. बरोबर. मग त्या वेळेसपासून की आत्ता येऊ देत प्रश्न असं झालं. एक बळ मिळालं. आणि त्यानंतर मी नाही कुठलं फाडलं, मी काही लिहिलं तरी नाही. मग ज्या वेळेस मी हे कारभार यांना दाखवायला सुरुवात केली, मी तर कारभारी म्हणजे म्हणजे मिस्टरला कारभारी म्हणते. आता ते नावानी नाही ना बोलत कुणी. पहिली प्रथाच नव्हती ते. आता मग ते आता काय म्हणायचं, ते आव्हान फिवून तवा बी नव्हतं, मग ती कारभारीच म्हणायची मी. आजही कारभारीच म्हणते. मग ते म्हणायचे ही अडपाट कुठं लिहितोय वे. त्यांची पहिली प्रतिक्रिया होती. हो, कुणाच तरी बघून लिहून उतरवून काढला असेल तो. म्हणजे येड्या माणसाकडून असं काही लिहिण्याची अपेक्षाच कुणी करू शकत नाही. म्हणजे त्यांना असं वाटलं की मी कुठून तरी कुणाच ते पुस्तकातलं, पुस्तकं तर वाचतच होती त्यावेळेस, त्याच्यामुळे त्यांना वाटलं की नाही का ते उतरून काढलं असेल कुणाच तरी बघून. मग त्याच्यामुळं तेही नव्हतं. मग त्यानंतर मी त्यांना एकच दाखवलं, अविश्वास आला तर मग त्यानंतर मी दाखवणं बंद केलं. मी लिहायचे ठेवून द्यायचे. नंतर एक असा प्रसंग आला की काही ही पण म्हणजे अवधूत गुप्तेला पण जसं एका कार्यक्रमात भेटले मी, आणि मग त्यांना 1-2 गाणी आवडली तर म्हणले रजिस्ट्रेशन करून जात आहे. रजिस्ट्रेशन हे काही त्यावेळेस माहितीच नव्हतं. मग आमच्याच गावातले एक जण होते, मग त्यांच्याकडे आम्ही गेलो. तर मग म्हणे असं काही होत नाही, 1-2 गाण्याला कोण तुम्हाला करून देणार, मग तुम्ही स्वतःच कॅसेट तयार करा, असं तसं चर्चा झाली मग त्या गोष्टींची. आणि मग तो जो संगीतकार होता तो म्हणे नाही, मला खंडोबाचीच गाणी करायची आणि तुळजापूरची यायची. जर तुम्ही ते करू शकत असलं तर म्हणलं मी तुम्हाला करतो म्हणून. म्हणजे मी खरं तर त्या आधी कधीच लिहिलं नव्हतं देवावर. ओके. आतापर्यंत तुम्ही जे लिहित होता तो वेगळा प्रकार होता, वेगळ्या म्हणजे भावनिक, म्हणजे नाही का आता रेडिओवर मी गाणी ऐकली की जर प्रेमाचं ऐकली की प्रेमाचं, देशभक्ताची परली ऐकलं तर देशभक्तीपर, विरहाचं ऐकलं तर विरहाचं. म्हणजे जी भावना माझ्या कानावर पडल तसं ते लेखणी उतरते. जमला मी अभंगच ऐकला तर मी ते अभंग पण लिहायचे मग माझ्या स्वरचित हे सगळं स्वतःच. म्हणजे त्यातलं नाही, फक्त त्या प्रकारचं. मला जर लावणी ऐकली तर मला लावण्या सुचणार, भक्तिगीत ऐकली तर भक्तिगीत सुचणार, पोवाडा ऐकला तर मला पोवाडा सुचणार. छान. जे कानावर ज्या रचना ज्या प्रकारच्या पडतील ते सुचत होतं. मग हे सगळं संग्रही आहे हो आहे. त्यानंतरच ते सगळं संग्रह आहे. आणि मग त्यानंतर त्यांनी ते म्हणले की तेच पाहिजे मला. आणि मग मी असेच एका कार्यक्रमात देवाच्या खंडोबाची कथा ऐकली होती, आणि मग त्याचा उपयोग मला त्यावेळेस झाला. मी पहिल्यांदा म्हणजे मी म्हणलं लिहिलं नाही, पण मी प्रयत्न करते म्हणलं लिहिण्याचा. मग त्यानंतर संध्याकाळी एक जेवण झाली 8-9 वाजता, मग मी वही पेन घेऊन बसली. नंतर जे मी रात्रभर एक 10-12 गाणी लिहून काढली एका रात्रीत सलग. आणि मग ते मी जे समोर लिहित होती ना, जे म्हणजे आता हे सगळे झोपले, ते झोपले असे आधी मध्ये उठतच ना माणूस, ते बघतं. तर मग ते त्यांनी बघितलं नाही का तुमच्या कारभाराने. आणि मग त्यावेळेस नंतर त्यांचा विश्वास पटला की नाही का खरंच ही लिहिते म्हणून. म्हणजे जो पहिल्या काव्यावरती त्यांनी जे प्रतिसाद दिला होता, विश्वास दाखवला होता, तो आता खात्रीमध्ये बदलला. खरंच लिहिती. मग त्यानंतर लई अडपट आहे तू म्हणले की, म्हणजे एका रात्री तेवढं सगळं करणं आणि लगेच मग त्या माणसाला सांगितलं, दाखवलं, तर मग त्याला पण ते प्रचंड आवडलं. आणि मग ते घेतलं, म्हणजे खर्चाने केलं तो, म्हणजे ऑडिओ केला पण केला. म्हणजे ते ऑडिओ कॅसेटचं नाव मला वाटतं तुमचं जायचं जागराला. त्यावेळेस ते पहिली रचना होती की त्यानंतर त्यांनी विश्वास ही केला, संपादन केला असं. मग भावनिक क्षण कसे होते तुमच्या आयुष्यामधला सगळ्यात भावनिक दिवस, प्रसंग ज्याने तुम्हाला संपूर्ण आतून बाहेरून बदलून टाकले?
भावनिक प्रसंग म्हणजे दिवस नाही तेच की मी माझ्या पुस्तकांचं प्रकाशन केलं तो दिवस माझ्यासाठी स्वर्गीय क्षण होता. कारण म्हणजे हे एक होतं ना की नकोशी असलेली मुलगी जन्माला घालणं आणि त्या मुलीबरोबर एक बाई म्हणून कायम उभं राहण्याचं आणि त्या मुलीला ज्यावेळेस एक आई तिच्या मनाविरुद्ध जगायला लावते त्यावेळेस ती आई त्या मुलीच्या आसपास सारखी भटकत असते. कारण माझ्या घरी म्हणजे सासूबाई माझ्या अगदी 100% सासूरवास करतच होत्या. 100%. हा 100%. आणि त्यातूनही ती माझी सासू ओरडायची, शिव्या घालायची, तरी पण माझी आई यायची 8 दिवसाला, 8-10 दिवसाला, 15 दिवसाला यायची मला भेटायला. म्हणजे भले चहा नाही करू देत पण ती यायची स्वतः, म्हणजे माझ्या पुरतं काहीतरी भाजी करून आणायची, भाकरी एक करून आणायची, मला खायला लावायची. आणि तिचं म्हणजे 8-15 दिवसाला, कारण तिला माहित होतं ना की मी हिच्या मनाविरुद्ध हिला करायला होती सगळं. तिचा स्वभाव तसा नाही. ज्यावेळेस तुम्ही एखादा वाघ मांजर म्हणून कोंडता ना त्यावेळेस त्याला त्या कोंडणाऱ्याला त्याची ताकद माहित असते. मग ती ताकद माझ्या आईला पण माहित होतीच की मग त्याच्यामुळं ती 8-15 दिवसाला जायची. मग माझ्या आईला साखर होती, तिच्या छातीत ही खूप दुखायचं, पण वडिलांनी कधी नाही का असं लक्ष नाही दिलं की तिला त्रास होतो की काय असं म्हणून. मग ते परत तिला म्हणजे हार्ट आतूनच वाळून गेलं त्रास होऊन होऊन होऊन. आणि एका जिवंत माणसाचं हृदय आतल्या आत वाळून कोरडं होतंय. ज्यावेळेस अकलूजला इनामदार डॉक्टर आहेत हार्ट स्पेशलिस्ट, त्यांना दाखवलं, ते डॉक्टर सांगून घेतलं म्हणे जिवंत माणसाचं हार्ट वाळून जात आहे, त्या माणसाला काय वेदना झाली असती. ज्यावेळेस तिला दाखवलं ना त्यावेळेस तिच्या इलाज काहीच करता येत नव्हता, पूर्ण अवयवच निकामी आहे ना. मग त्यानंतर त्यांनी सांगितलं की ही व्यक्ती खूप जगली तर नाही 1-1.5 वर्ष जगल, एवढंच मी बोलू शकतो म्हणले, त्यानंतर नाही. मग त्यानंतर एक माझ्या मनाने उचल खाल्ली की असा कुठला मला हिला सुखद क्षण देता येईल की मुलगी म्हणून ज्या सुखांची तुम्हाला अपेक्षा मुलांकडून असते, जे समाधानाची असते, ती एक मुलगी म्हणून मी काय देऊ शकते, काय करू शकते. मग हे ठरवलं की मी काय केलंय, मी माझं काय ह्या जगात जे आलंय ते सगळे, ते काय गाडी बंगले काय बंगला असेल ते सगळं नवऱ्याचं आहे, ती तर माझं नाहीये, काहीच नाही. मग आहे तर काय माझं इथे लिखाण आहे, मग मी स्वतःच. तर मग मी ठरवलं की ते पुस्तकं काढायची, आणि मग ते पुस्तकं मी केली, प्रकाशित केली. 2015 प्रकाशित केली, म्हणजे काढली मी, पण 2016 उजळले मला त्या सगळ्या कार्यक्रमाचं नियोजन बांधता. कारण हा प्रवास एकटा होता ना, त्याबरोबर सासरचं कोण होतं ना, त्याबरोबर माहेरचं कोण होतं. म्हणजे ते प्रकाशक संस्था शोधण्यापासून, कुठं काय करतात ते शोधण्यापासून सगळं, म्हणजे बाहेरच्या ओळखीच्या लोकांना हाताशी धरून हा प्रवास होता. त्याच्यामुळे दुसऱ्याच्या सोयीनुसार मला वागावं लागत होतं, माझं कुणी माझ्याबरोबर नसल्यामुळं. त्यामुळे त्या गोष्टींना सगळ्यांना असं वेळच लागत गेला. आणि मग तर पैशाचा प्रश्न आला, तर मग त्यावेळेस कारभारी म्हणले मी तुला 1 लाख रुपये देतो, एक तर तू दागिने करायचे त्याचे, ज्वेलरी, किंवा पुस्तकं करायची. ज्यावेळेस मी पुस्तकासाठी पैसे मागितले त्यावेळेस माझ्याकडे 2 ऑप्शन दिले, एक तर तू सोनं कर, तुला काही दागिने पाहिजे ते कर, किंवा मग पुस्तक कर. आणि अमाऊंट 1 लाखच, 1 लाखच, कमी नाही जास्त नाही. आणि जर तू पुस्तक केलं तर मी तुला दागिने नाही कधीच करणार, त्याच्यानंतर कधीच नाही. मग म्हणलं चालतंय, मला कुठं घेऊन मिरवायचे ना ते सोनं नाणं, नाही नकोय मला ते काय. मग मी ते पुस्तक करण्याचा निर्णय घेतला, मी त्याच्यावर पैसे सगळे घालवले, आणि नंतर मग वर्षा उसगावकर आणून एक छान प्रकाशन सोहळा मी इंदापूरला स्वखर्चाने केला. त्यावेळेस ते कारभाऱ्यांनी त्या कार्यक्रमाचं बघितलं, म्हणजे सगळं, म्हणजे पहिला आणि शेवटचा माझा कार्यक्रम म्हणून, की त्यानंतर ना तू पुस्तकं काढायचे ना तुझा कुठला कार्यक्रम केला जाईल, ह्या अटीवर त्यावेळेस सगळं केलं गेलं. आणि म्हणजे नाही का लिहिणं बंद, सगळं बंद, ह्या गोष्टी सगळ्या, म्हणजे नाही का आधी सगळे नियम सांगायचे, मग मी तुझ्या ह्याचा करतो असं.
मग ह्यातून तुमच्या आईला तो सुखद क्षण हा. अनुभवायला मिळाला. आणि मग तो जो आनंद होता ना त्या आईच्या चेहऱ्यावर, तो माझ्यासाठी अनमोल आहे. आणि म्हणजे मला असं काय वाटायचं नाही का की माझं कधीतरी कुणाला तरी कौतुक वाटावं. म्हणजे जास्ती करून असं वाटायचं की बापाची कधीतरी पाठी थाप पडावी, चांगलं केलं म्हणून. पण तसं कधी झालंच नाही. मग ते आईचं त्यावेळेस होतं की मलाही ना तुझं कौतिक, जगातलं कुणी तुझ्या बरोबर नसू दे, मी ना तुझ्या बरोबर. मग ते माझ्यासाठी सगळ्यात. तुम्ही कविता लिहिली, आईसाठी कविता लिहिलेली आहे तुम्ही याच्याकडे आहे. पण एक राग होता मला, माझ्या आईचा पण राग होता की तीच मन मारून जगली, मग तिने मला पण ते मन मारून जगायला लावलं. मग मी तिला ना रागारागाने खूपदा म्हणायचे, मला ना असं वाटतं तुझ्या आधीच मरून जावं. म्हणजे असं, कारण जे मी तिच्यामुळं केलं ते मी कदाचित कुणामुळेच नसतं गेलं. सगळ्यात म्हणजे वीक पॉइंट माझा माझी आईच होती. आणि ज्यावेळेस तिचे दिवस असे संपत आले ना, त्यावेळेस ती बोलली होती की मला नव्हतं वाटत की तू एवढ्या वर्ष नांदशील म्हणून. म्हणलं मला नव्हतं नांदायचं, फक्त तुझ्यामुळं नांदली मी. त्यानंतर ती गेली. खरं तर ही रागाने केलेली आहे कविता, माझ्या आईसाठीच. आणि या माफ कराई मला, माफ कराई मला, तुला त्रास नाही द्यायची, पुन्हा मुलगी म्हणून तुझ्या पोटाला नाही यायची. माफ कराई मला, तुला त्रास नाही द्यायची, पुन्हा मुलगी म्हणून तुझ्या पोटाला नाही यायची. मुलगाच कुलदीपक म्हणून हवा असतो गोकुळाला, मुलगाच कुलदीपक म्हणून हवा असतो कुळाला, मुलीचं ओझ मात्र होतं सगळ्याला. दुसऱ्यांना वाटणारं ओझ किती तू सहज पेलायचीस, दुसऱ्याला वाटणारं ओझ तू किती सहज पेलायचीस, मुलगीच टाकली पदरात हा टोमणा किती सहज गिळायचीस. अश्रूच्या धारात रोज तू जळायचीस, अश्रूच्या धारात तू रोज तू जळायचीस, तरी माझंच लेकरू तू म्हणून मला उराशी धरायचीस. तुझी ही माया मी विसरून नाही जायची, पण माफ कर आई, तुला त्रास नाही द्यायची, मुलगी म्हणून पुन्हा पोटाला नाही यायची. चंदनासारखं झिजायला आणि वातीसारखं जळायला मी तुझ्याकडूनच शिकले, चंदनासारखं झिजायला आणि वातीसारखं जळायला मी तुझ्याकडूनच शिकले, म्हणूनच मी आज या निर्दयी जगापुढे टिकले. कौतुकाच्या एका थापेसाठी कितीदा अश्रू डोळ्यात दाटले, कौतुकाच्या एका थापेसाठी कितीदा अश्रू डोळ्यात दाटले, पण ते मी कधी ढळू नाही दिले. अश्रू पण गिळायला मी तुझ्याकडूनच शिकले, अश्रू पण गिळायला मी तुझ्याकडून शिकले. बा जेव्हा म्हणायचा लग्नाचा व्हाईल कोण भार, तेव्हा काळजातून मीच गेली गारपार. बा जेव्हा म्हणायचा लग्नाचा व्हाईल कोण भार, तेव्हा काळजातून वीज गेली आरपार. मुलगी म्हणून पुन्हा भार नाही व्हायची, मुलगी म्हणून पुन्हा भार नाही व्हायची, पण माफ कर आई, तुला त्रास नाही द्यायची. मुलगी म्हणून जगायचं नाही का ग अधिकार,
मुलगी म्हणून जगायचा नाही का ग अधिकार, खरंच मुलगी होणं चूक आहे का गाई. मुलगी म्हणून जगायचा नाही का ग काही अधिकार काही, खरंच मुलगी होणं चूक आहे का गाई. स्त्री तर भवानी दुर्गा माता झाली, स्त्री तर भवानी दुर्गा माता झाली, मग स्त्रीची मान स्त्रीत्वासाठी खाली का ग गेली. मानहानीचा भाग नाही मी पुन्हा व्हायची, मानहानीचा भाग मी नाही व्हायची, तुझं सत्व अजून मी नाही ग घ्यायची, तुझं सत्व अजून मी नाही ग घ्यायची, माफ कर आई तुला त्रास नाही द्यायची, पुन्हा मुलगी म्हणून तुझ्या पोटाला नाही यायची, पुन्हा मुलगी म्हणून तुझ्या पोटाला नाही यायची. तुम्ही ही कविता रागारागाने केली होती आईवर. हो. जर कारण मला असं वाटतं की बायकाच बायकांना जास्त त्रास देतात आणि बायकाच बायकांना म्हणजे मरत मरत जगायला बायकाच शिकवतात. त्रास देणारी पण बाई असती, त्रास भोगणारी पण बाई असती आणि ती त्रास सहन करायला शिकवणारी पण बाई असती. उदाहरण आईनं मला त्रास सहन करायला शिकवला, म्हणजे तिने स्वतः पण त्रास सहन केला. तेच केलं आणि तेच शिकवलं. हा, तेच केलं आणि तेच शिकवलं. हा. म्हणजे ज्यावेळेस मी म्हणायची की तू नको, म्हणजे मार खायची काय गरज आहे, जर चूक नसेल तर मार का खायचा, नाही खायचा बोलायचं, ती म्हणायची नाही बाईचं जगणं असंच असतं. म्हणजे तिच्या डोक्यात ते पक्क आणि तेच शिकवलं, तेच भोगलं आयुष्यभर. हा, आणि जे तिला भोगलं ते ती माझ्याकडून करून घेतलं. आणि मला त्रास देणारी माझी सासूच होती, जिनं माझ्या प्रत्येक अन्नाच्या कणाचा सुद्धा हिशोब ठेवला. म्हणजे असं व्हायचं कधी की म्हणजे नाही का, पहिलं गावाकडे पाळलं जायचं, मग ती 4 दिवस पाळलं जायचं, तर माझी सासू अक्षरशः मला खराब झालेलं द्यायची. म्हणजे विटलेली भाज्या दे, कुठे एकच चपाती दे, निघून जा. मग असल्या त्रासाला वैतागून मी 4 दिवस उपाशी पण राहिली. पण आमचे कारभारी एवढे म्हणजे नाही का श्रावण बाळास, की त्यांनी कधी आईला विचारलं पण नाही किंवा आईला काही उलटूचे बोलले पण नाही. की मग मला असं वाटतं की नाही का, म्हणजे त्रास देणाऱ्या बायकाच असतात, त्रास सहन करणाऱ्या बायका असतात, शिकवणाऱ्या बायका असतात. पुरुष फक्त खेळणं असतो, पण तो कुणाच्या हातातलं खेळणं होतो ते बघण्यासारखे. जर आईच्या हातातलं खेळणं झाला तर बायकोची वाट लागली, ती जिवंत मुडदास होते. म्हणजे माझ्या ई बुक काढलंय मी, एक बायकांच्या शिजा काढलंय, मग त्यात एक आवडी की मी जिवंत मुडे असंख्य फिरताना पाहिले बाईच्या रूपात. पुन्हा सांगा. मी जिवंत मुडदे फिरताना पाहिले बाईच्या रूपात. म्हणजे ज्या बाईला तुम्ही लग्न करून घरी आणता, जर तिचं तुम्ही ऐकून पण घेत नसाल तर तुम्ही म्हणजे नवरा ह्या पदावर राहण्याचे किती लायकीचं आहे ते देव जाणे. पण मला वाटतं की ह्यातलं जेवढं मी लिहिलं ना, प्रचंड लिहिलं, प्रचंड मी बोलते, बाहेर पण बोलते, गप्पा आणते, पण ह्यातलं फक्त 10% जरी माझ्या नवरीने ऐकलं असतं ना, तरी माझ्या हातात आज लेखणी नसती. फक्त मला ऐकायला कुणी नसल्यामुळं मला सांगता येत नव्हत्या त्या वेदना, म्हणून माझ्या हातात कागदावर आल्या लेखणीद्वारे. कदाचित ते वेदनेच्या पोटीच लेखणी जलमते, हे जे ते कदाचित हे असं असावं. ते मूर्तिमंत उदाहरण म्हणजे. हा, कारण तसं शब्दांपासून लांबच राहिले मी. काल अक्षरशः म्हणजे बाजारची चिठ्ठी करण्यापासून सुद्धा पळत होते मी, इतकं मी शब्दांपासून लांब राहायचे. पण आता असं आहे की मी एक क्षण बी राहू शकत नाही लेखनाशिवाय. म्हणजे त्यानंतर आता हे सगळं झाल्यानंतर पण कारभारीने म्हणले आता लिहायचं नाही, काय नाही. म्हणलं ठीक आहे, म्हणजे पुस्तक नाही काढायची, काय नाही. म्हणलं नका पुस्तकं नका काढू, पण माझं जर तुम्हाला मला नांत ठेवायचं असेल तर मला लिहिणं वारणकडे म्हणजे बाग आहे. जर ज्या दिवशी माझं लिहिणं बंद होईल त्या दिवशी माझं नाणं बंद होईल. कसं असतं माहितीये का, काही काळ काही क्षण बाईला बोलायचं असतं. ज्यावेळेस ती बोलणं बंद करते ना, त्यावेळेस मग ती कुठल्या पण लेवलला जाऊ शकते. मग तिला त्या गोष्टीचं कुठल्याच गोष्टीचं काहीच नाही फरक पडत. मग ती एकदा निर्जीव वस्तूंच्या संगतीत जायला लागली, तिथंच ते निर्जीव वस्तू जिवंत जगणं शोधायला लागली की मग ते नाती विरघळून जातात.
मग त्यावेळेस तुम्हाला माणसाची नाता ठेवायचं असेल तर त्या निर्जीव वस्तूंबरोबर राहणं पण गरजेचं होऊन जातं. हम्म, असं मला वाटतं की मग माझी लेखणी आहे तर मग मी माझी नाती पण आहेत हम्म. असं. जर आजची राधिका तिच्या 18व्या वर्षाच्या स्वतःला भेटली तर तिला तुम्ही काय सांगा? मी तर तिला पळून जायला सांगत. तिनं कुठं जावं पळून? नाही, खूप असं काही नाही लागत जगायला. हम्म, खूप कमी असतात जगण्याच्या गरजा. तुम्ही कामाला गेलात ना, धुणं भांडी केली ना तरी पण पोट भरू शकतं. पण जिवंत राहणं गरजेचं आहे. म्हणजे फक्त शरीराला नाही ते जिवंत राहणं. जर ती पळून गेली ना तर ती शरीर नाही फक्त जिवंत, तिचा आत्मा राहील, तिचं मन राहील, तिची स्वतःची हे चेतना फक्त राहील. त्याच राधिकाला सांगताय जी तुमच्यातल्या 18 वर्षाची आहे. हो, कदाचित मी ज्यावेळेस आत्ताही ज्यावेळेस यांना बोलते ना की नाही का की लिहिणं बंद केलं तर म्हणजे मी राहू शकणार नाही. दुसरी गोष्ट की ती आता म्हणतात की आता तू खूप बोलते, हा, की पहिली नव्हती बोलत तू. हा. तर मी म्हणलं आता माझा रिमोट कंट्रोल तो घेऊन गेला. म्हणजे तुमची आई? माझी आई जर ही लग्नाच्या दुसऱ्या दिवशी वारली असती ना तर मी दुसऱ्या दिवशी नसते आली नांदायला. ज्या वेळेस म्हणजे तुम्ही त्या राधाला कुणीच नाही कधी भेटलं हो, ना, ती तुम्ही बघितली ती कशी आहे काय आहे, ती समोरच आली नाही. कधीच नाही आली. हा. म्हणजे तुम्हाला आज माझं चिडचिडपणा दिसतो, माझं ओरडणं दिसतं, भांडणं दिसतं, ते असंच नाही आलं. त्याला पार्श्वभूमी आहे, हा, ते आज दाबलेलं नाही. वर्षानुवर्षच आहे ते दुःख. हा. हम्म. मग जर तुम्ही इतक्या वर्षाचं ते आतलं दाबलेलं, म्हणजे आज तुम्ही कधी जरी त्रास दिलेला असला तर तो कधी तर आठवणारच आहे ना मला. तो फळून येणारच आहे. हा, किती दिवस साठणार, किती दिवस तेच दाबणार की. त्याला? मग ते तुम्हाला ऐकावं लागणारच आहे ना. हो. असं होतं की म्हणजे आईमुळे जे बसली होती ते आता नाही, म्हणजे बोलते मी आता असं. हम्म, हम्म. बाकीच्या गोष्टीचं कुठल्या म्हणजे तर मित्रांनो, आपण पुढच्या भागामध्ये अजून राधिकाशी गप्पा मारूयात. त्यांच्या बऱ्याचशाच गोष्टी आपल्याला ऐकायच्या, त्यांचा प्रवास, पुस्तक कशी प्रकाशित झाली, लेखनाची त्यांची प्रक्रिया काय होती, अशा खूप विषयांवरती आपण बोलूयात. आणि हा पहिल्या भागामध्ये आपण थांबतोय. आपण राधिकाला पुन्हा बोलूयात. धन्यवाद. धन्यवाद.